आजचा दिवस सोपा नाही, कारण आजचा दिवस आहे लेग डे आणि इथे फक्त वेट्स उचलत नाही, इथे सायन्स आणि स्ट्रेनची असली परीक्षा होते. आय एम सागर नाईक, फिटनेस ट्रेनर, अँड टुडे आय एम टेकिंग यू थ्रू अ लेग डे वर्कआउट दॅट्स बॅक बाय सायन्स आणि डिझाईन केलेलं आहे रिझल्टसाठी. क्वाड्स, ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग, biggest muscle groups, boost metabolism for 48 hours, increase testosterone and GH, build mental and physical strength. लेग्स स्किप करणं म्हणजे तुमच्या बॉडीचा बेस कमकुवत ठेवणं. आज मी दाखवणार आहे कसा करायचा एक सॉलिड सायंटिफिक ग्रुप लेग वर्कआउट जो मसल पण बनवेल आणि माइंडसेट पण. दिस इजंट जस्ट अ वर्कआउट, इट्स टेस्ट ऑफ डिसिप्लिन, focus and fire. Let's go together with science, with strategy, with strength. स्क्वॉट एक असा व्यायाम जो फक्त पायांवर काम करत नाही, तो तुमचं पूर्ण शरीर, मन आणि शिस्त घडवतो. स्क्वॉट कंपाऊंड मुवमेंट आहे, म्हणजे एकाच वेळी अनेक स्नायूंवर काम होतं. टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोनची नैसर्गिक वाढ, अधिक कॅलरीज बर्न, बोन डेन्सिटी आणि सांध्यांची ताकद वाढते. प्रॉपर स्क्वॉट फॉर्म म्हणजे डेप्थ नाही, तो आहे कंट्रोल, स्टॅबिलिटी आणि माइंड मसल कनेक्शन. लंजेस म्हणजे एक युनिलॅटरल एक्सरसाइज ज्यामध्ये आपण एका वेळेस एका पायावर काम करतो. यामुळे बॅलन्स, कोऑर्डिनेशन आणि कोअर स्टॅबिलिटी प्रचंड वाढते. सायंटिफिक बेनिफिट्स, ग्लूट्स, क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंग यावर थेट परिणाम. फंक्शनल स्ट्रेंथ वाढते, म्हणजे रोजच्या हालचाली अधिक सक्षम बनतात. जॉईंट स्टॅबिलिटी सुधारते, विशेषतः गुडघे आणि हिप्स. मस्क्युलर इनबॅलन्स कमी होतो, दोन्ही पाय एकसारखे मजबूत होतात. लंजेस केल्यावर मेटाबॉलिझम आणि हार्मोनल रिस्पॉन्स देखील वाढतो. बार्बेल स्क्वॉट हाच आहे वर्कआउटचा राजा, कारण एकच व्यायाम तुमचं संपूर्ण शरीर, हार्मोन सिस्टम आणि नर्वस सिस्टम ॲक्टिवेट करतो. बार्बेल स्क्वॉट करताना काम करणारे मुख्य स्नायू. पहिला आहे क्वाड्रिसेप्स, मांडीचा पुढचा भाग, नी एक्सटेन्शन. दुसरा आहे ग्लुटियस मॅक्झिमस, हिप एक्सटेन्शन. तिसरा आहे हॅमस्ट्रिंग, इसेंट्रिक कंट्रोल. चौथा आहे इरेक्टर स्पिने, पाठीला सरळ ठेवण्यासाठी. पाचवा आहे कोअर मसल, शरीराचे संतुलन आणि स्टॅबिलिटी राखण्यासाठी. सहावा आहे काप्स अँड हिप ॲडक्टर, सप्लिमेंटरी स्टॅबिलिटी. कंपाऊंड मुवमेंट असल्यामुळे स्क्वॉट करताना तुमचं शरीर एकाच वेळी मल्टिपल जॉईंट वापरतं आणि त्यामुळे मिळतो जास्त हार्मोनल रिस्पॉन्स आणि स्नायू सक्रियता. सायन्स फॅक्ट, ग्रोथ हार्मोन प्लस टेस्टोस्टेरोन बूस्ट, 24 to 48 तासापर्यंत वाढलेला मेटाबॉलिक रेट, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन सुधारते, CNS फायर होते, ताकद आणि फोकस वाढते. याचा अर्थ काय? स्क्वॅट फक्त मांडी घडवत नाही, तो संपूर्ण शरीराची ताकद, हार्मोन्स आणि फॅट लॉसचे दरवाजे उघडतो.
पुढची एक्सरसाइज आहे सीटेड लेग कर्ल. हा व्यायाम दिसायला साधा वाटतो, पण त्याचा प्रभाव आहे मजबूत, खोल आणि विज्ञानावर आधारित. टार्गेटेड मसल. सीटेड लेग कर्ल मुख्यतः तुमच्या हॅमस्ट्रिंग्सवर काम करतो. हॅमस्ट्रिंग्स म्हणजे 3 मसल्सचा समूह: बायसेप फिमोरिस, सेमी टेंडेनोसिस, सेमी मेम्ब्रेनोसिस. हे स्नायू तुमच्या मांडीच्या मागच्या बाजूला असतात आणि ते तुमच्या गुडघ्याच्या फोल्डिंग, रनिंग आणि लिफ्टिंगसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. सायन्स बिहाइंड द मुवमेंट. लेग कर्लमध्ये जेव्हा तुम्ही गुडघा वाकवता तेव्हा हॅमस्ट्रिंग इसेंट्रिक आणि कॉन्सेंट्रिक कॉन्ट्रॅक्शनमध्ये काम करतात. इसेंट्रिक निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जेव्हा तुम्ही पाय सरळ करता. कॉन्सेंट्रिक पॉझिटिव्ह कॉन्ट्रॅक्शन जेव्हा तुम्ही पाय परत वर खेचता. आणि ही एक्सरसाइज आयसोलेटेड असल्यामुळे तुमचा फोकस फक्त हॅमस्ट्रिंगवर जातो. नो चिटिंग, नो डिस्ट्रॅक्शन, जस्ट प्युअर टेन्शन अँड ग्रोथ. पायांचा पुढचा भाग क्वाड्रिसेप्स. ह्या स्नायूंना टार्गेट करायचं असेल तर त्यासाठी एकच मशीन लेग एक्सटेन्शन. लेग एक्सटेन्शन एक आयसोलेशन एक्सरसाइज आहे, म्हणजे याचं लक्ष एकाच मोठ्या स्नायूवर केंद्रित असतं. क्वाड्रिसेप्स फेमोरिस जे तुमच्या जांघेच्या पुढच्या भागात असतात. लेग एक्सटेन्शन्स करताना जेव्हा तुम्ही वजन वर उचलता तेव्हा क्वाड्सचा पूर्ण कॉन्ट्रॅक्शन होतो आणि हाच कॉन्ट्रॅक्शन हायपरट्रॉफीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हे व्यायाम तुमचं मसल्स डेफिनेशन वाढवतो, नी जॉईंटला सपोर्ट करतो, स्ट्रेंथ सिमेट्री मेंटेन करतो आणि रिकव्हरी फेसमध्ये ब्लड फ्लो सुधारतो. हायर टेन्शन ऑन क्वाड्स, लोकलाइज्ड पंप प्लस मेटाबॉलिक स्ट्रेस, MTOR सिग्नलिंग ॲक्टिवेट मसल ग्रोथ. फॉर्म कॉज अँड एक्झिक्युशन टिप. बॅक रेस्टवर पूर्ण टेकून बसा. 2 मशीन पॅड शिंप्यांच्या थोडं वर ठेवा. 3 श्वास घेताना वजन उचला. लेग एक्सटेन्शन. 4 कॉन्ट्रॅक्शनवर 1 सेकंद होल्ड करा. 5 कंट्रोलमध्ये खाली आणा. नो बाउन्सिंग. लेग एक्सटेन्शन हे फिनिशिंग एक्सरसाइज म्हणून वापरा, जे तुमच्या क्वाड्सला मॅक्सिमम फटिग आणि पंप देतं. ट्रेन फॉर ग्रोथ नॉट इगो. कंट्रोल टेन्शन, इफेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात ठेवा, स्ट्रेंथ दिसते तेव्हा जेव्हा सायन्स समजलेलं असतं.
पुढची एक्सरसाइज आहे रेसिस्टन्स बँड हॅमस्ट्रिंग कर्ल. ही एक्सरसाइज दिसायला सोपी आहे, पण ती तुमच्या पायांच्या मागच्या स्नायूंवर जबरदस्त काम करते. सायंटिफिक ब्रेकडाऊन. हा व्यायाम खास करून टार्गेट करतो हॅमस्ट्रिंग्स, जे थाईजच्या मागे असतात, आणि हे स्नायू काम करतात नी फ्लेक्शन्ससाठी, म्हणजे गुडघे वाकवताना. रेसिस्टन्स बँड वापरल्याने टेन्शन सतत ॲक्टिव्ह राहते, इसेंट्रिक आणि कॉन्सेंट्रिक दोन्ही फेसेसमध्ये. रेसिस्टन्स बँड ऑफर व्हेरिएबल रेसिस्टन्स. जसं टेन्शन वाढतं तसं स्नायूंवर जास्त दबाव येतो. इसेंट्रिक कंट्रोल इम्प्रूव्ह मसल्स फायबर रिक्रुटमेंट अँड इंजुरीज प्रिव्हेन्शन. हॅमस्ट्रिंग्स स्ट्रेंथन बेटर परफॉर्मन्स इन रनिंग, जम्पिंग अँड डेडलिफ्ट सपोर्ट. पायांचा व्यायाम फक्त ताकद वाढवत नाही, तर संपूर्ण शरीराची स्टॅमिना, बॅलन्स आणि मसल्स बिल्डिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा ग्रुप वर्कआउट सेशन आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या फिटनेस प्रवासात एकमेकांना सपोर्ट करूया. पुन्हा भेटूया पुढच्या जबरदस्त वर्कआउटमध्ये. तोपर्यंत स्टे स्ट्रॉंग, स्टे फिट. जय महाराष्ट्र.